तर भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी गेमिंग चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे गेमर्स पॅराडाइज. आणि आज आपण पुन्हा एकदा खेळणार आहोत माइनक्राफ्ट. तर भावांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे आयरनचं आर्मर बनवलेलं, आणि या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढची प्रोसेस म्हणजे काहीतरी ट्रेडिंग वगैरे करूया. थोडी भूक लागली तर खाऊया थोडा तलवार वगैरे. एकदम बरोबर चाललं नाही का? नाही. आपण जाऊया आपल्या घरात. त्या घरामध्ये मी सामान ठेवले माझं, म्हणजे आता रात्र पण व्हायला लागली. अरे खाली पडलो पाण्यात. मांजर आलता आडव्या त्या रस्त्यात. हवाई मांजर. रात्र झाली, आपल्याला जाऊन झोपावं लागल आता. विलेजर काय करतोय? जाकी झोप जा, रात्र झाली. काय देतोय? 10 प्लेच्या बदल्यात एक एमराल्ड. हेच आपल्याला ट्रेडिंग करायचे आज, जरा पैसे कमवायचे आहेत माइनक्राफ्ट मध्ये. अरे जमतो कन्हैया मेरा छोटा भैया, मैं बलराम उसका बड़ा भैया. चल आता तुला भेट नाही. पॉवरफुल झालोय थोडाफार आज. आलोय आपल्या घराकडं, आणि क्रीपर फुटल्याला लास्ट टाइमला खड्डा बघू शकता तुम्ही. जाऊया घरात, दरवाजा लावू मस्त एक. तर झाली भाऊन सकाळ, आणि आपण जाऊयात आपलं सामान कलेक्ट करायला. तर आपल्याकडे काय काय आहे माहितीये का? हे आयरनची पिकेक्स आहे, स्वॉर्ड आहे, रोटम फ्लॅश इथेच ठेवूया. भरपूर झाले रोटम फ्लॅश आपल्याकडं. आयरनची एक्स, नंतर आयरनची शोवेल, डर्ट आहे थोडीफार. डर्ट आपल्याला लागेल बिल्डिंगला. टॉर्च एक, वॉटर बकेट बनवली होती. अजून काय? हे जरा काढून घेऊया, याचा ब्रेड बनवू. हा ब्रेड बनवूया. क्राफ्टिंग टेबल मध्ये सगळं 9 ब्रेड बनले, आणि आधीचे 5 14. ह्याच्यामध्ये पण मी काहीतरी खायला ठेवले सामान, फूड. आणि ह्याच्यामध्ये पण असेल, उद्या नंतर घेऊया. थोडं बाजार. हे आहे कोकड मटन. चला जाऊयात आपण. आज काय करू? आपण झाडं तोडून आणू, डिफॉरेस्ट्रेशन करूया आज आपण, नाही का? चला तर मग. इलाका आपण का, कानून आपण का, काट डालेगा. हे करायला नाही पाहिजे, पण आता आपल्याला त्याची गरज आहे. आणि कोंबडी हे इकडं, हे माझ्या खिशात. कसं आहे, आपलं फूड कलेक्ट करत राहिलेलं पण चांगलं आहे, कारण कधी आपल्याला फूडची कमी पडेल सांगता येत नाही. आणि मांजर हेच आहे त्या मागच्या व्हिडिओ मधलं मांजर. भाई यहाँ पे क्या हो रहा है? भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? ये कहाँ फंस गया भाई मैं? त्यांना मारूयात आपण, आणि जाऊया आपण घराच्या साईडचे इकडे जंगल बायोम मध्ये जाऊ. पण घराच्या साईडचे लाकडं तोडून काय फायदा नाही. जंगल बायोम मध्ये जाऊन लाकडं तोडूया, आणि आपल्या विलेज मध्ये एक प्लेचरला तयार करू. तर भेटतो भावानं तुम्हाला लाकडं तोडून ही सगळी. भावानं तोडलेली झाड आपण माघारी लावून पण जाऊया. मैं तो तेरे को हरामी समझता था, तू तो राम निकला रे, देव माणूस निकला. मोठे होतील. जाऊया आपण आता घरी. किती लाकडं झालेत बघतो मी जरा. हे 34 झालेत, आणि हे 30 झालेत, म्हणजे एक स्टॅक लाकडं झाले. आता पुरते एवढीच बस. आता आपण जाऊया विलेज मध्ये, आणि आपल्याला एका विलेजरला फ्लेचर बनवावं लागणार आहे. आणि त्याला फ्लेचर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे फ्लिंट. तर फ्लिंट मिळते आपल्याला ग्रॅव्हल तोडून. आपण हे ग्रॅव्हल आहे, हे ग्रॅव्हल पाण्याच्या खाली भेटते आपल्याला. हे तोडून कलेक्ट करून आपण नेऊया, माझ्यातून प्रिंट काढू. अरे अरे डॅमेज पडलं असतं मला. आता इथं पण ग्रॅव्हलच आहे.
बाजार एवढी ग्रावल याच्यातून प्रिंट काढू आपण घरी जाऊन. अरे थोडेफार कलिंगड पण घेऊन जाऊ. कसं आहे, जेवणाची कमी नाही पडली पाहिजे. हे आपण ठेवूया, नंतर आपल्याला लागेल. आणि आता जे कलिंगड तोडले ते त्याचे सीड्स आहेत, नाही काढावं लागतील आपल्याला सीड्स. जेवढे कलिंगड तोडले तेवढे आपण लावून जाऊ. 6-7 लावून जाऊ. त्याला फॉर रिझन नाही. अरे कसं लावतात ते? बहुतेक आपल्याला हो तयार करावं लागणार आहे. आणि हो तयार करून मग तिथं आपल्याला लावता येईल. थांबा, क्राफ्टिंग टेबल आहे का बघतो माझ्याकडे. क्राफ्टिंग टेबल तर नाही माझ्याकडे. राहू द्या, नंतर लावूया आपण. आणि आपलं फूड कटम संपलंय. आपण फूड खाऊया थोडंफार. फूड संपलंय त्यामुळं आपलं प्लेअर कॅरेक्टर चालत नाही. माहित आहे की HP पडली थोडी, ते पण घेऊन जाऊ कलेक्ट करून. हा, HP म्हणजे आपण झॉम्बी वगैरे मारले, एक्सपिरियन्स आपला. आपण झॉम्बी वगैरे मारलं का नाही, एक्सपिरियन्स भेटतो आपल्याला. ते आपल्याला, आणि हे HP आपल्याला एन्चॅन्टिंगला मदत करते. एन्चॅन्टिंग. आता आपण जो ग्रावल तोडून आणलेली त्यातून फ्लिंट काढू 2. हा, एक भेटली आपल्याला. अजून एक काढावं लागेल. शोवेल तुटली माझी. थांबा, इन्व्हेंटरीत आली का? 2 फ्लिंट झाले इन्व्हेंटरीत आपल्या. चला, रात्र पण झाली, झोपून येऊयात आपण. अरे रात्र झाली की अजून नाही झाली वाटतं. आपण तोपर्यंत हे बनवू, टेचर साठी काय म्हणतात त्याला. थांबा, बनवून सांगतो तुम्हाला. प्लेचिंग टेबल बनवला आपण. नंतर झोपूया. तर भावानं प्लेचिंग टेबल आपण बनवलाय. आता शोधू आपल्या गावला येतच आहे विलेजर. या विलेजरला आपण वरती घेऊन येऊ, नाहीतर आपणच खाली जाऊ. कुठे गेला तो? वरती चढून बसताय ना. मग खाली पाडू. खाली त्याला थोडं ब्रेड देऊया. आणि याला आपण देऊया जॉब. प्लेचिंग टेबल लावला इथं. अरे झॉम्बी नको थांब. त्याला नको मारू विलेजर. तिकडे गोल्डन, अरे पळून गेला तो झॉम्बीमुळे. काय, थांबा, अजून एकदा याला प्लेचिंग टेबल द्यावं लागेल आपल्याला. हे जॉब लिहिलो, जॉब दर जॉब घे. हा, घेतलाय ना जॉब भाऊन. आता या स्टिक्सच्या बदल्यात एमराल्ड देतोय आपल्याला. आणि आपल्याकडे आहेत एवढी लाकडं. आपण स्टिक बनवू आणि डायरेक्ट याला ट्रेड करू. एमराल्ड पाहिजेत आपल्याला. त्यासाठी आपल्याला स्टिक बनवण्यासाठी लाकडं जे आपण तोडून आणलेली त्याला हे तर ठेवून याच्यापासून प्लॅंक्स बनवावं लागतील आधी. प्लॅंक्स बनवून झाल्यावर आपल्याला ह्या प्लॅंक्स असं ठेवायला लागतील आणि याच्यातून स्टिक्स बनवावं लागतील. बनल्या स्टिक्स मला वाटतं 32 स्टिक्सच्या जागी एक एमराल्ड देतोय. मग आपल्याला भरपूर स्टिक्स बनवावं लागणार आहेत. जेवढ्या होत्या तेवढ्या स्टिक्स बनवू भावना आधी आपण. आणि आपल्याकडे भरपूर स्टिक्स झालेत. 2 प्लॅंक्स राहिलेत, त्यांचे पण 4 बनवून टाकू. 1 2 3 3.5 स्टिक झालेत आपल्याला. नाही, करूया आता ह्याच्याकडून ट्रेड. किती एमराल्ड दिली? 2 झालेत आता. 3 एमराल्ड. टोटल आपल्याकडे 7 एमराल्ड झालेत भाऊ. आणि अजून पण प्लॅंक्स आहेत आपल्याकडे. 34 प्लॅंक्स आहेत. ह्याच्या पण बनवून टाकू स्टिक्स. क्राफ्टिंग टेबल बनवून आणला नाही आणि हा अपग्रेड व्हावा लागला. आणि हा काय देतोय? 26 प्रिंटच्या बदल्यात एक एमराल्ड आणि 2 एमराल्डच्या बदल्यात एक बो देतोय. बो म्हणजे बाण, आपलं धनुष्य. त्याच बनवू क्राफ्टिंग टेबल. आता आणायला वेळ नाही आपल्याकडे. आपण बनवू प्लॅंक्स. होते तेवढे प्लॅंक्स बनवू. प्लॅंक्स
अजून 7-8 एमरेल्ड येतील आपल्याकडे. हे झाले. आता फ्लॅंक्स पासून आपल्याला बनवायचे स्टिक्स आणि हे झालेत 4 स्टॅक. 4 स्टॅक स्टिक्स आहेत आता आपल्याकडे. म्हणजे किती एमरेल्ड झाले? अजून 2 9 2 11 2 किती झाले? 13 अजून 2 15 आणि थोडं प्रार अजून प्लॅन्स राहिले तर राहू द्या. एवढं बस झालं. आणि ह्याच्याकडून आपण ह्याचा टेचिंग टेबल घेऊया. रागाला गेला. आता या पुढच्या याला ट्रेडला क्रॉसबो काय म्हणते त्याला? क्रॉसबोज म्हणतात बहुतेक. 3 एमरेल्डच्या बदल्यात क्रॉसबो देणार अपग्रेड झाल्यावर हा. स्टिंगच्या बदल्यात एमरेल्ड देणार. त्याला असं राहू द्या. आता ट्रेड केली त्यामुळे हे त्याचा टेबल तोडून घेतला तरी चालतोय. आणि जरा विलेज मध्ये जाऊन लायब्ररीने काय देतोय बघून येऊया. आपल्याला आर्मर पण एन्चेंट करायचा आहे. होय तर लायब्ररीयन आहे. काय देतोय? पेपरच्या बदल्यात एमरेल्ड देतोय आणि 9 एमरेल्डच्या बदल्यात बुक शेल्फ देतोय. काय कामाचं नाही. ट्रेडर आलाय. ट्रेडर पण काय घासपूस. हा दुसरा लायब्ररीयन हा एन्चेंटेड बुक देतोय. किती? पॉवर 5 चे एन्चेंटेड बुक देतोय. 36 एमरेल्ड. आपल्याकडे 15 एमरेल्ड आहेत. 36 एमरेल्ड आणि एक पुस्तक लागते. त्याच्याकडून घ्यायला लागते पॉवर 5 ची पुस्तक. आपण आता ह्याला कसं करायचं? ट्रेड पण नाही आपल्याकडे काय. हा क्लेच्या बदल्यात देत असेल. ब्रिक्स देतोय एमरेल्डच्या बदल्यात. आणि 10 क्लेच्या बदल्यात एमरेल्ड देतोय. आपल्याकडे प्रेपवर वगैरे काहीतरी. एक लायब्ररीयन आहे. नाही हाच आहे. फिरून येतो इकडं. आपण काय करायचं? शुगर केन शोधून आणू. म्हणजे ऊस आणि आपल्या इथं लावू. तिकडं सापडला मला दिसला. अरे बोट पण आणले ना मी. क्राफ्टिंग टेबल पण आणलं नाही. चालत जावं लागेल आपल्याला. तिथं शुगर केन आहे. आणि ग्रॅव्हल इकडे किती पडली? हे सगळे ग्रॅव्हलच आहे. कोल पण आहे. जाता जाता थोडा नेऊया आपण. शुगर केन एवढीच आहे का? एवढ्या शुगर केन काय होईल आपलं? कोल पण जाता जाता घेऊन जाऊ. कोल लागणार आहे आपल्याला. जाऊया आपण घरी. अरे कोंबडी होती तो कुठे गेली? शिप्या काय इथं मारून थोडं घेऊया जेवणा पाण्याचं. कोंबडी पण आहे इथं. शुगर केन दिसते का? बघतो वरनं कुठं. तिकडे एक नदी आहे. तिकडे भेटलं तर भेटेल आपल्याला. पण आता रात्र व्हायला लागली. आपण जाऊया आता. चोपून नंतर येऊया पुढच्या दिवशी. आणि बोट बेट घेऊन येतो आपण त्यावेळेस. क्राफ्टिंग टेबल आणि बोट. हे का घाबरते तेवढे? शेती हे काय देतोय? 15 बीटरूटला 1 एमरेल्ड आणि 1 एमरेल्डला 6 ब्रेड. ब्रेड घ्यावे लागतील आपल्याला नंतर त्यातले संपल्यावर. रात्र झाली. जाऊन झोपूया आपण. रिपेअरने एकदा घाण केली. जर आपल्याला रिपेअर करावं लागेल. नाही तर आपण राहू द्या. आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये घरच बनवू एखादं चांगलं. आणि क्राफ्टिंग टेबल आणि बोर्ड घेऊन येऊ. क्राफ्टिंग टेबल बनवूया आपण. राहू द्या इथंच. 15 एमरेल्ड. थांबा हे सगळं चेस्ट मध्ये ठेवतो. हो एक लागेल आपल्याला. हो नाही लागणार. मेलन सीड्स आहेत 3. हे 4 बनवलेले. इथं मेलन्स आहेत.
उकडं मटण, कच्चं मटण, रॉ चिकन, रॉ चिकन टाकून ठेवू शिजवायला आपण फर्नेस मध्ये. फेदर्स, हे पॉपशॉप पण आहेत, हे पण टाकून ठेवू फर्नेस मध्ये. इथं पण 2 आहेत, हे पण घेऊ येतं. काही नाहीच होत आपल्याला. बोट न्यायची होती. डर्ट ठेवूया इथं, ग्रॅव्हल ठेवूया, कोबल स्टोन, वूल, लाकड लागतील आपल्याला, स्टिक्स पण लागतील. 4 शुगर कॅन झाले. सोन्याचं हेल्मेट झॉम्बी मारून मिळालेलं ते पण ठेवू. एक टॉर्च ठेवू. स्ट्रिंग आता तर नाही लागणार आपल्याला, पण नंतर बो बनवायचं आपल्याला. आणि त्या विलिजर कडून जे पॉवर 5 चे एन्चेंटिंग मिळते ते लावायचे आपल्याला बोला. झालं, चला. वॉटर बकेट, चला. अरे डॅमेज. शुगर केन आपल्याला नदीच्या काठालाच गावणार आहे. मग आपण तिकडे नदी दिसते तिकडे जाऊ. नाही, थोडी भूक लागली. इकडचे मला वाटत नाही जास्त मोठे असेल नदी. आपण तिकडे जाऊ, तिकडे एक्सप्लोर करू जरा थोडं. आपण बोट आणली होती ते पण ठेवूया इथं. चला, आपली बोट माघारी घेऊ. आणि स्क्विड, हा मिळालं आपल्याला. काय म्हणते त्याला, इंक त्याची. कुठे गेली बकरी? हा, तिथे दिसते मला शुगर केन थोडं. असं आपल्याला थोडं शोधावं लागणार आहे. आणि जास्त नाही शोधायचं, थोडं शोधायचं आहे. अरे कुठे गेलं? हा, तिथं आहे. या साईडला आहे का बघून येऊया थोडं. सापडलं तर चांगलं आहे. नाहीतर काय आहे, एवढं आपल्याला वाढवून नंतर ते अजून लावावं लागेल. भरपूर शुगर केन लागणार आहे आपल्याला. शुगर केन फार्म बनवायला लागेल. इकडं पण जास्त जागा आहे, म्हणजे इकडं पण नदी चालली. नदी एका तलाव आहे. इकडे तर कुठं शुगर केन नाही दिसत मला. हा आहे, सापडलं थोडंफार. बोट आपल्या इथे कराव्या. अरे हा, इथं आहे थोडंफार शुगर केन. काढून नव्हे भेटते तेवढं. पुढं पण आहे. संपलं काय? चला, ते पण घेऊन येऊ. ते काय आहे? अरे केव्हा इथं काय? थांबा. केव्हा आहे? इथं आपण नंतर येऊया मायनिंगला. एक जागा लक्षात ठेवतो मी. खालती काय आहे? बुलबुले यायला लागले. मॅगमा आपल्याला ओढून घेते ते. अरे घेतलं ओढून. ओढून घेते खालती आपल्याला. तर आपण इथनं जाऊया. आपलं काम झालंय. वगैरे रिस्क नको घ्यायला, नाहीतर सगळं सामान आपलं जाईल इथं जर मेल होत. अरे चलटी मारू इथून. थांबा बरं, जरा थोडस एक्सप्लोर करू, जागा बघूया एक कशी आहे नेमकी. कारण आपल्याला घर बनवायला पण एक जागा लागेल. विलेज पासून जरा लांब. नाहीतर विलेज मध्ये बनवू. तुम्ही सांगा कुठं बनवायचं. तिकडं तसले बायोम आहे, पिंक बायोम. काय माहिती त्याला, चेरी ब्लॉसम. तिकडं पण जाऊया आपण. तिकडं पण जागा एक्सप्लोर करू कशी आहे बघून. तिकडच बनवू वाटलंच तरी घर. कारण कसं सुंदर आहे जरा ते, नाही का. बोट मध्ये बसू आणि घरी जाऊया आता.
16 शुगर घेऊन झालेत आपल्याकडं. तेवढं पास होतील कदाचित. हेच आपण लावूया, याला वाढवू आणि नंतर हेच काढू. शुगर केन पासून साखर पण बनते आणि हे पण बनते, काय म्हणतात त्याला, पेपर. मग साखर पासून आपण केक वगैरे बनवू शकतो आणि पेपर बनवून आपण ट्रेड करू शकतो. एमराल्ड्स भेटतात आपल्याला ट्रेड करून. एक्सपी पडली इथं, मागाशी मी घेतली नाही वाटतं, त्या बकऱ्या मारलेल्या इथं त्यांची, ह्यांना पण मारून जाऊ. अशी एक्सपी सुटून जाते. अरे हा, चला जाऊया आपण घरी. एवढं शुगर घेऊन होत वाटतंय आणि आपण फार्म बनवूया शुगर घेऊन. ते आपण घराच्या ते पलीकडेच बनवू, कारण पुढे तर जागा नाही, सगळं पाणीच आहे. त्याला घरावर चढायची काय सवय लागली काय माहिती त्यावेळी. सारखा बघल तेव्हा घरावरच असते. आणि फार्म बनवू आपण शुगर केनचं ह्या साईडला. ही जागा साफ करून इथं बनवू, नाहीतर थोडं जवळ बनवू, जास्त लांब यायला नको आपल्याला. हा, तिथनं साफ करतो आणि तिथं बनवतो. नाहीतर इथं ऑलरेडी साफ आहे जागा, म्हणजे प्लेन जागा आहे. प्लेन जागा नाही आहे कुठं. छोटा विलेजर आलाय. थांबा, कुठं बनवायचं, इथं बनवूया याचं. अरे मी हे बनवून आणतो, क्राफ्टिंग टेबल घेऊन आलोय मी. शेवल बनवू इथंच साफ करायला. क्राफ्टिंग टेबल बोटचं काम चालू आहे आता. अरे झॉम्बी आलाय कुठून तर मला मारायला. खाली बहुतेक इथं. हा, येता इकडं मग झॉम्बी स्पॉन आहे, केव मधून येतात. अरे 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 अरे, भंडारा. हे झॉम्बी आहे तिथं. क्रीपर आलाय, पळा. क्रीपर आलाय. अरे कुठलं, ह्याच्यापासून जरा काम खराब केलं अजून माझं. साफ करायची होती जागा, अजून फोडून गेला. रात्र पण व्हायला लागली. आलो मी झोपून एका मिनिटात. आयरन पण घेऊन येतो शोवर बनवायला. आलो इथंच. हे जर झोपलाय छोटा इथं. अरे अजून रात्र झाली नाही. हा, आपण शोवल बनवणार होतो. शोवल हे तुटायला लागली आपली. शोवल साठी आपल्याला थोडं आयरन लागेल, थोडं म्हणजे एकच लागेल. हे बोट ठेवून टाकतो आतमध्ये. स्टिक घेऊया आणि ते एक आयरन शोवेल. झाली आपली तयार. तुटस तरी वापरू, तुटणारच आहे. झोपून टाकू. चला जागा साफ करून आपण हे लावून घेऊया. कुठं बनवणार होतो आपण, इथं बनवणार होतो पण आता पेपर चाक फोडली, याला लय टाइम लागेल नीट करायला. इथं बनवू जरा प्लेन दिसते जागा आणि काढू. अरे चालू करू आपलं काम. सगळं प्लेन करून भेटतो भाऊ तुम्हाला 2 मिनिटात. आणि शेवल तुटली आपली. नवीन बनवून आणलेली शेवल कुठं आहे. कुराड पण बनवायला लागणार आहे आपल्याला, कारण तुटली कुराड. आणि सारखे तुटू नये म्हणून याला मेंडिंग म्हणून एक एन्शंट इन्व्हेंट असते, ते आपल्याला घ्यावे लागेल काही करून. त्यासाठीच आपल्याला शुगर केन पाहिजे, कारण एन्चंटमेंट देते विलेजर, म्हणजे ते हे लायब्ररियन. अरे मला वाटलं केवच आहे खाली. भेटतो भाऊ तुम्हाला 2 मिनिटात.
सेकंड। अब देख तू, अब तू गया बेटा, अब तू गया देख। मेरा मुंह से निकल गई, मेरी जबान टूट गई यार। क्या कर रहा है क्या कर रहा है भाई मुझे माफ कर दो भाई, मेरे मुंह से निकल गई गलती से, आज के बाद कभी किसी को भावांना थोडा सीन झालाय काय नकळत मी अँडरमॅनच्या डोळ्यामध्ये बघितलं आणि अँडरमॅन मला येऊन तोडवलं, लय मारलं. बहुत मारा मतलब तर जरा ते मेलो मी आणि जरा मेल्यावर रिस्पॉन होऊन आता नंतर आलोय नाही का. तर लयच असं म्हणजे काय सांगू, आता लयच दुःख होतंय मला आणि सगळं नीट लावून घेतो. लयच असं दुःख होतंय पण काही करू शकत नाही मी. अजून अँडरमॅनला मारण्या इतकी ताकद नाही आली माझ्याकडे. आपल्याला तर फार्म बनवत होतो. अरे कुठे गेलं? शवेल बनवली होती, शवेल कुठे गेली माझी? तिथं पडली का इथं? हा तिथं पडली कोपऱ्यात. आताच मी नवीन शवेल बनवली होती, तुटले त्या आणि मी थोडं हाताने करत होतो पण नंतर माझ्या लक्षात आलं. रात्र पण झाली, बेड पण घेऊन यायला पाहिजे होतं. मी सारखं जायचं, सारखे हातानंच तोडत होतो. नंतर माझ्या लक्षात आलं की अजून लय काम राहिले, हाताने असं तोडून चालणार नाही. आपले काय म्हणते त्याला डर्ट, म्हणून मी एक जाऊन नाही इथंच बनवली एक नवीन शवेल. अरे झालं इथून पण थोडं तोडू. रात्र झाली, आपल्याला जाऊन झोपावं पण लागणार आहे कारण झोंबी येतात, मारून जातात. तर जाऊन मी आलो झोपून एका मिनिटात. आणि ते अँडरमॅनने कसं काय मारलेलं सांगतो का मला. ते अँडरमॅनच्या डोळ्यात बघितलेलं होतं मी, म्हणजे त्याच्या डोळ्यात बघितल्यावर त्याला राग येतो. काय माहिती काय सीन आहे त्याचा. मग त्याच्या डोळ्यात बघितलेलं, त्यानं बघितलं माझ्याकडे आणि येऊन माझं काम केलं. काय आता जाऊ द्या, त्याला एक अजून आपल्याला पॉवरफुल व्हायचं आहे. मग काय त्याला पण सांगतो काय चीज आहे मी ती. चला राहिलेलं काम करतो, भेटतो तुम्हाला काम करून. काम 25 झाले, काम 25. क्रीपरनं तर जे ना हराम करा काय मेरा येऊन फुटला. कधी आला काय माहिती. बरं झालं बघितलं, नाही तर मी पण फुटत होतो. भेटतो तुम्हाला पाहून. काय अडचणीच अडचणीत सगळ्या. आलो एका मिनिटात काम करून सगळं. झालंय तसं बरं का, जास्त मोठं फार्म नाही बनवायचं आपल्याला. जेवढं झालंय तेवढंच बनवून टाकू. आणि अरे एका लेवल मध्ये बनवू. इथं आपण पाणी टाकणार आहे. अरे झोंबी आला. मग एवढं केलंय आपण. एवढं मोठं शुगर केनचं फार्म तयार केलंय आपण. हे पण भरून टाकवायचं. हा बा क्रीपरची भीती आहे मला फक्त. भाऊ कधी येऊन कुठून काम करत सांगता येत नाही माझं. उससे डर के रहना पड़ेगा मेरे को. हे पण लेन झाली कम्प्लीट आणि हे पण कम्प्लीट करतो. हे पण झाले कम्प्लीट.
तर भावांनो फार्म तर झाले तयार करून, आता राहिले फक्त याच्यात पाणी टाकायचं. आणि पाणी टाकायला आपल्याला आधी इनफायनाईट वॉटर सोर्स बनवावा लागणार आहे, कारण माझ्याकडे एकच बकेट आहे पाण्याची. तर हे बनवण्यासाठी आता काय करू आपण, इथं पाणी टाकून जाऊ आणि अजून एक पाणी कुठून तर घेऊन येतो मी. कुठून तर म्हणजे आहे इथं नदीच आहे, तिथनं घेऊन यायला लागेल मला एक पाण्याची बकेट, कारण त्या अनलिमिटेड वॉटर करायचं आता. त्याचा वापर करून आपण आणखी पाणी टाकू शकतो, म्हणजे सगळीकडे पाणीच पाणी करू शकतो फार्म मध्ये. मी 2 वॉटर बकेट घेऊन यायला पाहिजे होत्या. हा असा भरपूर टाइम जाणार आहे माझा. घेतले पाणी, जाऊया आपण. माझी लेवल 10 झाली होती, त्या हँडरमॅन मला मारून 6 केली. आलोय भावानं आपण. आणि इनफायनाईट वॉटर सोर्स कसा बनवायचा सांगतो तुम्हाला माहितच असेल. इथे आपण पाणी एक टाकून गेलतो, बरोबर आहे. मग ह्यात एक सोडून ब्लॉक इथं पाणी टाकायचं आणि मधून पाणी घ्यायचं. हा झाला इनफायनाईट वॉटर सोर्स. आता इथं एक ब्लॉक सोडून इथं पाणी टाकायचं, इथून पाणी घ्यायचं. एक ब्लॉक सोडून इथं पाणी टाकायचं, इथून घ्यायचं. इथं पाणी टाकायचं, इथून घ्यायचं. तर कळलं तुम्हाला कसं करणार आहे मी. भेटतो मी सगळं पाणी भरून यामध्ये भेटतो तुम्हाला सगळं कम्प्लीट करून. तर भावांनो हा 3रा दिवस आहे माझा. पाणी भरत मला 3 दिवस गेलेत, काय सांगू तुम्हाला. आणि झाले फायनली आपलं कम्प्लीट फार्म. आता इथं फक्त शुगर केन लावायचं आहे आपल्याला. शुगर केन लावतो मी, आपल्याकडे 16 शुगर केन आहे तेवढा आपण लावून टाकू. जेवढा आहे तेवढा लावतो मी. हा एवढाच आहे. हा वाढल्यानंतर आपल्याला कट करून इकडे लावावं लागणार आहे. तर झालं मग आपलं आजच्या व्हिडिओ परत एवढंच. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपण आज तयार केले एक शुगर केन फार्म. आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये एमरल्ड्स पण कलेक्ट केले, म्हणजे आयरन पण आपलं एमरल्ड्स पण कमवले. तर आपल्याला अजून भरपूर काम आहेत. आणि आजच्या व्हिडिओ परत एवढंच. आजचा व्हिडिओ पण खूप मोठा झालाय आणि 2 नंबरचा व्हिडिओ म्हणजे त्याच्या पाठीमागचा व्हिडिओ तर खूपच मोठा झालता आणि तुम्ही तो बघितला नाही मोठा झाल्यामुळं. तर अरे थोडं राहिले काम, ते पण भरून जातो. इथं कुठे तर राहिलं होतं, इथं राहिलं. हा आता झाले परफेक्ट. तर भावांनो तुम्हाला वरनं दाखवतो एकदा कसं दिसतंय आपलं फार्म शुगर केनचं. शुगर केन लावले असं दिसतंय आता फार्म आपलं. आणि हा गोडा पण आलता, तो नाही. अरे कुठे गेला? हा तोच आहे बहुतेक. तिकडून आला, तिथं काय करत होता काय माहिती, त्या तबेल्यात जाऊन मानवात जाऊन अडकलाय. तर आपण सॅडल पण आणूया. पुढच्या व्हिडिओ मध्ये एक्सप्लोर करू आपण जरा थोडस, नाहीतर काहीतरी फार्मच बनवू अजून कशाला तरी, नाहीतर बघू ठरवू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. हा काय रे बाबा तुझं चांगला दिसतोय ना? चाचा ये सवेरे सवेरे क्या मेरे को यही देखने का है क्या? तर आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच भावना. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ लवकरच येईल पुढचा पण. चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर, जेणेकरून व्हिडिओ तुम्ही मिस करू नयेत म्हणून. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय, सायोनारा.